घेतलेला आहे। आता हे बघा, हे किती आहे आपलं 7.5 इंच, तर हे घेतलेलं आहे मी 8.25 इंच आहे। खूप सुंदर असा पफ आलेला आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, आणि आतल्या बाजूचा कर्व दिल्यामुळे सुद्धा खूप छान असं फिटिंग। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण एक पफची बाही कशी बनवायची आणि त्याची अगदी सोप्यात सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर याच्यासाठी आपण रेग्युलर आपली 38 इंच चेस्टची बाही, आपण 36 इंच चेस्टसाठीची बाही आपण तयार करून घेणार आहोत, जो पेपर पॅटर्न तयार असतो त्याच्यावेळेस। तर बघा, इथे आपण ही 9.5च्या घडीची बाही आपण पेपर कटिंग करून घेतलेली आहे, ज्याची उंची आपण घेतलेली आहे 7.5 इंच। 6.5 तयार होणार आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला आपण इकडे 4 इंचांचा आपल्या ब्लाउजचा काट लावणार आहोत। आणि इथे आपल्याला जेवढा तुम्हाला पफ हवा आहे जेवढा, तर तेवढा आपण या बाजूला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर इथे मी 5.25 इंच पफसाठी घेतलेला आहे हे कापड, आणि उंचीला घेतलेला आहे। आता हे बघा, हे किती आहे आपलं 7.5 इंच, तर हे घेतलेलं आहे मी 8.25 इंच, म्हणजे 8.5 आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे पफसाठी। इथे तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता, त्याच्याने सुद्धा पफ खूप छान येतो। तर हे इतकं अंतर आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आणि इथे बघा, बाहीला मी थोडासा आतल्या बाजूचा हा कर्व शेप सुद्धा देऊन घेतलेला आहे। इथे आतल्या बाहीचा नॉच दिलेला आहे, बरोबर। त्यानंतर या बाहीला सुद्धा आपल्याला आतल्या बाजूचा थोडासा कर्व शेप इथून इथपर्यंतच्या पोर्शनला आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर हे झालं आपलं कटिंग। त्यानंतर इथे सेंटर नॉच देऊन घ्यायचा आहे। हे पहा, इथे हा सेंटर नॉच देऊन घेतला, खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे एक सेंटर नॉच देऊन घ्यायचा आहे, आणि या नॉच आणि हा नॉच आपल्याला आता जोडायचा आहे। तर बघा, आता मी ही बाही आहे ही या पद्धतीने घेते। तर ही पफ बाही बनवताना आपल्याला सेंटर पहिल्यांदा व्यवस्थित जिथे आपण नॉच लावून घेतले तिथे आपल्याला ह्या पिननी अटॅच करून घ्यायचं, आणि नंतर बघा या पद्धतीने साईडला 4 इंच मार्क करून घ्यायचं, तिथपर्यंत न चून देता टीप मारून घ्यायची, आणि त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे। तर पफ स्लीव्ज बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। आतल्या बाजूचा आणि पाठीमागच्या बाजूचा सुद्धा मुंडा घेर अगदी प्रॉपर येतो, कुठेही आपल्याला जास्त फुगा वाटत नाही किंवा कमी वाटत नाही। अगदी मीडियम साईज जर तुम्हाला फुगाबाही करायची असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि बघा, या बाजूला सुद्धा 4 इंच मार्क करून घेतलं, आणि तिथून सरळ टीप घ्यायची आहे, चुन्या द्यायच्या नाहीत। सेम खालच्या बाजूला पण 4 इंच साईडला सोडायचं, आणि मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने चुन्या देऊन झाल्यानंतर आता आपल्याला याच्या खालच्या बाजूला काठ लावून घ्यायचं आहे। टोटल उंची आपली आहे त्याच्या वेळेस तुम्हाला काठ मॅनेज करायचं आहे, जितकी उंची आहे तेवढी आपल्याला इथे काठामध्ये आता घ्यायची आहे। तर इथे आपण साधारण 5 इंचाचा काठ घेणार आहोत। तर इथे बघा, काठाची उंची बघितली तर 5 आहे, तेवढंच आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे। आणि प्रथम आपल्याला बाहीची रुंदी बघून घ्यायची, खालच्या बाजूनी किती आहे, तर तेवढी रुंदी आपल्याला घ्यायची आहे, आणि उंचीमध्ये आपण 5 इंच घेणार आहोत। तर या पद्धतीने फोल्ड कापड आहे, हे फोल्ड कपड्याला आपण 5 इंचमध्ये या पद्धतीने मार्क करून घेतलं आणि कट करून घ्यायचं आहे। तर हे 2 बाहींसाठी आपण हे कापड घेतलेलं आहे, 5 इंचाची ही स्ट्रीप आहे। तर सेंटरला नॉच देऊन घ्यायचे, आणि ही जी स्ट्रीप आहे ही आपल्याला बघा या पद्धतीने जो आपण पोर्शन आता तयार करून घेतला त्याच्या बॅकवरती ठेवायचा, आणि सरळचा भाग आहे आपल्या काठाचा तो वरती ठेवला आहे, आणि त्याच्यावरती ब्लाऊज ठेवला, आणि त्याच्यावरती हा अस्तरचा दुसरा पोर्शन ठेवला। या पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची, आणि यानंतर आपल्याला बघायचं की किती अंतर पुढे जास्त आहे। तर पहिल्यांदा प्रेस टीप देऊन घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढे अंतर किती राहतं आहे हे अगदी एक्झॅक्टली कळतं। आणि त्यानंतर आता आपल्याला बघा खालच्या बाजूनी दुमडून घ्यायचं आहे, आणि या पद्धतीने टीप देऊन घ्यायची की ज्यामुळे आपली ही बाही फिनिशिंगने तयार होईल। अगदी काठाबरोबर टीप देऊन घ्यायची, आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। तर हे एकमेकांवर ठेवून खाली बाहीचा आपल्या घेर बघून घ्यायचा हाताचा, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन उरलेला कपडा आपण कट करून घ्यायचा आहे। इथे नॉचेस देऊन घेतले, अशाच 2 बाह्या करून घ्यायच्या आहेत, आणि आता आपल्याला हे ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचं आहे। तर हे साडीचं आपण लेहंगा आणि चोली घेतलेली आहे, तर लेहंग्याचा सुद्धा
व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तो शेअर करेन. आणि हे आहे हे ब्लाऊज आपण पदरातून बनवलेला आहे आणि जो साडीचा उरलेला पोर्शन आहे त्याच्यामध्ये लेहंगा बसवलेला आहे. खूप सुंदर हा लेहंगा तयार झालेला आहे. त्याचा पिक मी तुम्हाला लास्टला देणारच आहे, कशा पद्धतीने हा लेहंगा आणि चोली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने हात लावून घ्यायचे दोन्ही बाही आणि त्यानंतर फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज. तर बघा या पद्धतीने हा पफ तयार होईल. खूप जास्त नाही, खूप कमी नाही, खूप छान प्रॉपर असा हा शेप आपला फुगाबाईचा आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑलवरती सेट करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.